तर आज नवीन वर्षाची सुरुवात आहे। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना आणि या देशातल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देतो। मागील वर्षामध्ये अनेक संकट आपल्या देशावर आलीत आणि त्या संकटावर मात करून आपण एक नव्यानं सुरुवात आता खरं तर करतोय। कोविड काळ संपत आला होता, परंतु नव्यानं पुन्हा एकदा येऊ पाहतोय। तेव्हा आपण सर्वांनी आपली काळजी घेतली पाहिजे आणि इतरांची काळजी घेतली पाहिजे। यासाठी आवश्यक ज्या काय उपाययोजना आहेत, ज्या गाईडलाईन्स आहेत, त्या या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देतंय, राज्यही त्यांचं पालन करतात। तेव्हा माझी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती की कोविडपासून बचाव करण्यासाठी आपण सर्व कोविडचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे। खरं तर आता आज आपण 2022 मध्ये प्रवेश करतोय। या नवीन वर्षामध्ये जात असताना अनेक नवीन संकल्प जे क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात आपण करत असतो। या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माझ्यावर या देशाची रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि मला असं वाटतं की रेल्वे ही एक सामान्य माणसाची गरज आहे। सामान्यातल्या सामान्य माणसाला रेल्वेनं प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे आमचं धोरण आहे, सर्वप्रथम जर काय असेल तर रेल्वेतील प्रवाशाची सुरक्षितता। प्रवास जर सुरक्षित असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी नीट होऊ शकतात। मला याची जाणीव आहे की देशभर रेल्वेचं नेटवर्क पसरलेलं आहे आणि काही देशाचा भाग रेल्वेशी जोडला गेलेला नव्हता। त्यासाठी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आखलेला आहे की जे काही नॉर्थ ईस्ट राज्य आहेत त्या नॉर्थ ईस्ट राज्याकडे कनेक्टिव्हिटी नव्हती। मग तुम्ही सिक्कीम घ्या, मणिपूर घ्या, मिझोराम घ्या, नागालँड घ्या, आसाम जर सोडलं तर त्या राज्याची कनेक्टिव्हिटी ही आपल्या देशाशी सरळ नव्हती। मग अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी जर रेल्वेच बघितली नसेल तर या भागाला आपल्या देशाच्या राजधानीशी जोडल्या गेलं पाहिजे। म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी जवळपास 1 लाख कोटी रुपये खर्च करून मणिपूर, सिक्कीम, नागालँड, मिझोराम, जम्मू, काश्मीर या भागाची कनेक्टिव्हिटी आपल्या देशाशी जोडण्याचं काम सर्वप्रथम सुरू केलं आहे। मी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर आमचे कॅबिनेट मंत्री जे आहेत अश्विनी वैष्णवजी, आमच्या राज्यमंत्री जरदोस मॅडम, आम्ही एकत्र बैठक घेतली आणि नक्की रेल्वेचं काम कोणत्या दिशेनं करायचं याचा निर्णय आम्ही केला। तेव्हा माझ्यावर मणिपूर, नागालँड, सिक्कीम, आसाम या नॉर्थ ईस्ट राज्यात जाऊन त्या कामाचा आढावा घ्यावा अशा प्रकारची सूचना मला केली आणि त्याप्रमाणे मी मणिपूर, नागालँड, आसाम, सिक्कीम आणि मिझोराम, जम्मू, काश्मीर पार मी कटरापासून तर बनिहालपर्यंत जाऊन आलो। मला असं वाटतं की त्या भागाचा पाहणी दौरा केल्याच्या नंतर 2024 पर्यंत हा सर्व भाग हा आपल्या देशाशी जोडला जाणार आहे आणि त्या भागातल्या नागरिकांची एक सोय होणार आहे। सगळ्यात मोठा आणि महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे की स्वातंत्र्याला आता 75 वर्ष होतात, तर या 75 वर्षात आपला देश अजून जोडला गेलेला नव्हता। हे सगळ्यात महत्वाकांक्षी कार्यक्रम।
दुसरा महत्वाकांक्षी कार्यक्रम या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जर आखला असेल तर तो कोणता? तर आपल्या रेल्वेची सरासरी धावण्याची क्षमता 80 किलोमीटरची. परंतु आज जर आपण बघत असाल की रेल्वे माल वाहतूक आणि पॅसेंजर वाहतूक एकाच रस्त्यावरून जात असल्यामुळे माल वाहतुकीचा वेग केवळ 25 किलोमीटर आहे. ज्या रेल्वेचा वेग मर्यादा 80 ते 70 किलोमीटर आहे त्याच रेल्वेची माल वाहतूक क्षमता फक्त 25 किलोमीटर आहे. याचं कारण असं आहे की दोन्ही एकाच रस्त्यावरून जात असल्यामुळे पॅसेंजर ट्रेन जर आली तर माल वाहतूक ट्रेनला हे साईडलाईन केलं जातं आणि त्याच्यामुळं तिचा वेग हा कमी होऊन जातो. एकेकाळी 80% माल वाहतूक हा रेल्वेनं व्हायचा, परंतु जवळपास आज 30% माल वाहतूक आलेली आहे आणि 30% माल वाहतूक आल्यामुळं रेल्वेचं नुकसान होत आहे. आणि म्हणून मोदीजींना एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे की नॉर्थ ईस्ट वेस्टर्न DFC डेलिकेट फ्रेट कॉरिडॉर, वेस्टर्न आणि नॉर्थ फ्रेट कॉरिडॉर हे या दोन्ही जवळजवळ 50 हजार कोटी रुपये खर्च करून हे 2 कॉरिडॉर आपण करणार आहे. या कॉरिडॉरचं विशेष महत्व काय की दिल्लीपासून तर उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र मार्गे डायरेक्ट दिल्ली टू JNPTला हा रस्ता जोडला जाणार आहे आणि या रस्त्यानं केवळ माल वाहतूक होणार आहे. पॅसेंजर ट्रेन त्या रस्त्यानं धावणार नाही. तसंच ईस्टर्नचं सुद्धा आहे. वेस्टर्न आणि ईस्टर्न 50 हजार कोटीचे हे 2 प्रकल्प आहे आणि आपल्याकडचा जो वेस्टर्न आहे त्याचं जवळपास कानपूरपर्यंतचं काम संपलेलं आहे. माल वाहतूक सुरू झालेली आहे. जवळपास 93% जमीन संपादित गुजरातची झालेली आहे आणि मी परवा मुंबईला बैठक घेतली. 43% जमीन ही मुंबईची संपादित झाली आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम चालू आहे. हे 2 महत्वाकांक्षी कार्यक्रम आम्हाला 22, 23 आणि 24 मध्ये मला असं वाटतं पूर्ण करायचे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे प्रकल्प चालू आहेत. सगळ्यात महत्वाचा अजून एक आम्ही प्रकल्प हातात घेतला. मला असं वाटतं की 1 महिन्यामध्ये आम्ही टेंडर फ्लोट करू. या देशातले जेवढे काही मोठाले शहर आहेत, मग पुणे असेल, मुंबई असेल, कलकत्ता असेल, नागपूर असेल, दादर स्टेशन असेल, CST असेल, हे स्टेशन डेव्हलपमेंटचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. स्टेशन डेव्हलपमेंट म्हणजे आज रेल्वेच्या स्टेशनची अवस्था जर पाहाल तर ब्रिटिशांनी ज्या पद्धतीनं स्टेशन बांधून ठेवले होते त्याच्यापेक्षा काही वेगळं स्वरूप त्या स्टेशनला आलं असं नाहीये. आम्ही 15 दिवसापूर्वी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आम्हाला तिघालाही मंत्र्याला बोलवून घेतलं होतं आणि स्टेशन डेव्हलपमेंटबद्दलची प्रगती विचारली होती. आत्ता जे स्टेशन आहे त्याच्यापेक्षा एक वेगळे स्टेशन आम्ही करणार आहे आणि साधारणतः एअरपोर्ट, मुंबई एअरपोर्ट असू द्या, दिल्ली एअरपोर्ट असू द्या, एअरपोर्ट टाईपचे रेल्वेचे स्टेशन डेव्हलप करण्याचा कार्यक्रम, एक मोठा कार्यक्रम या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेला आहे आणि जवळपास 70 स्टेशन डेव्हलप करण्याच्या फर्स्ट फेजमध्ये आम्ही कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम मला असं वाटतं की 1 महिन्याच्या जवळपास आम्ही तो स्टेशन डेव्हलपमेंटचे टेंडर फ्लोट करणार आहे आणि 24 पर्यंत हे स्टेशन पूर्ण, काही स्टेशन त्यातले पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे. या पलीकडे जाऊन या देशामध्ये 75 वंदे भारत रेल्वे आम्ही सुरू करणार आहे. त्यापैकी 2 रेल्वे सुरू झाल्या, एक वैष्णोदेवी मार्गे आणि एक बनारस मार्गे. अशा 2 रेल्वे आम्ही सुरू केल्या आणि 44 रेल्वेचं काम आता प्रगती पथावर आहे. याशिवाय या देशामध्ये जे काही आपले धार्मिक स्थळ आहेत, या धार्मिक स्थळाला आम्ही रेल्वेनं जोडलेलं आहे आणि जो कोणी मागणी करेल अशा लोकांना आम्ही ती रेल्वे उपलब्ध करून देणार आहे. आणि आपण बघितलं असं की महाराष्ट्रातून, पुण्यातून रामपथ यात्रा नावाची एक रेल्वे आपण सुरू केली. ज्या ठिकाणी रामाचा सहवास आला त्या ठिकाणी या रेल्वेला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर भारत गौरव अशा प्रकारची सुद्धा आम्ही एक रेल्वे सुरू करतोय. शिवाय प्रायव्हेट टर्मिनल जर कोणाला साइडिंग करायचे असतील तर तोही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आम्ही हाती घेतलेला आहे. आपण सगळ्यात पाहताना शेतकऱ्यासाठी किसान रेल्वे आम्ही सुरू केलेली आहे.
शेतकऱ्याला जर या राज्यातून त्या राज्यात माल न्यायचा असेल तर रेल्वेचं आजचं जे भाडं आहे त्यामध्ये 50% कन्सेशन देऊन आम्ही शेतकऱ्याचा माल या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेतोय। राज्यभर देशभर याची व्याप्ती आहे। खूप मोठा कार्यक्रम रेल्वेनं हाती घेतलेला आहे। केंद्र सरकारनं मोठा आर्थिक सपोर्ट रेल्वेला केलेला आहे। आपण आज बघत असाल की आपल्या भागामध्ये नांदेडपासून मनमाडपर्यंतचा हा जो आपला रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण व्हावं अशी आपल्या भागातल्या लोकांची अनेक दिवसापासूनची इच्छा होती आणि गेल्या 4-5 दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की 98 किलोमीटर मनमाडपासून तर औरंगाबादपर्यंत आपण त्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला परवानगी दिली आणि त्यासाठी आम्ही बजेट सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे। खरं तर मागणी नांदेडपर्यंत आहे की परभणी नांदेड मार्गे हा पूर्ण रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे, परंतु जर 1000 कोटीपेक्षा जास्त बजेट जर लागत असेल तर रेल्वे बोर्ड, नीती आयोग आणि मग कॅबिनेट असा त्या फाईलचा प्रवास होतो। परंतु एकूणच अमरेला नावाची जी केंद्र सरकारची स्कीम आहे तर एकूण तुम्ही रुंदीकरणाला किती पैसे देणार, इलेक्ट्रिफिकेशनला किती पैसे देणार, याला ग्रॉस अमाऊंट बजेटमध्ये दिल्या जातं आणि आम्हाला अमरेला खाली ते पैसे मिळतील तर 1000पेक्षा जास्त याचा आम्हाला एस्टिमेट जाऊ द्यायचं म्हणून 1000 कोटीच्या आत आता मनमाड टू औरंगाबाद फर्स्ट फेज आणि औरंगाबादपासून पुढचा सेकंड फेज ज्याला नीती आयोगाकडे जायची गरज नाही आणि ज्याला कॅबिनेटकडे जायची गरज नाही अशा प्रकारचा हे दुहेरीकरणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आणि आपण बघत असाल की या देशात जिथं जिथं ब्रॉडगेज लाईन आहेत त्या ठिकाणी 2023 पर्यंत इलेक्ट्रिफिकेशन करण्याचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेनं घेतलेला आहे। मला असं वाटतं रुंदीकरण असो, इलेक्ट्रिफिकेशन असो, नवीन रेल्वे मार्ग असो, स्टेशन डेव्हलपमेंट असो, वंदे भारत रेल्वे चालना असू द्या, असे अनेक महत्वाकांक्षी कार्यक्रम या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे खातं काम करत आहे। तुम्ही दादा असं म्हणाले की देशातले मोठे शहरं स्टेशन डेव्हलपमेंट असं हे करणार आहेत, त्यात महाराष्ट्रातली कुठली कुठली स्टेशन्स आहेत जे विमानतळासारखी होणार आहेत? प्रामुख्यानं नागपूर, मुंबई हे आणि पुणे हे मोठाले जे शहर आहेत हे फर्स्ट फेजमध्ये आम्ही घेतलेले आहेत। त्याचं कसं डेव्हलप म्हणजे काय काय असणार आहे? आता जे काही रेल्वे स्टेशन आहे त्यामध्ये अद्ययावत बिल्डिंग, त्या बिल्डिंग 2 स्टोरी सुद्धा असू शकतात, त्या ठिकाणी हॉटेल सुद्धा असू शकतात, त्या ठिकाणी मॉल सुद्धा असू शकतात। आज जे स्वरूप विमानतळाचं आहे त्या स्वरूपाचे हे रेल्वे स्टेशन आम्ही डेव्हलप करणार आहे। एक अशी आम्हाला माहिती काढली होती की महाराष्ट्राबरोबर मराठवाड्यासाठी सुद्धा एक तुम्ही आनंदाची बातमी या नव्या वर्षात देणार आहेत। उद्या तुमचं एक नवीन जालना ते नगर रेल्वेची शुभारंभ त्यात होतो आहे, पण मराठवाड्यातील जनतेला औरंगाबादची राजधानीशी म्हणजे औरंगाबादची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नांदेडपासून ते औरंगाबादला येण्यासाठी 2 वेळा दिवसातून असं काहीतरी ट्रेनचा विचार आहे अशी चर्चा आहे। नाही, आम्ही आता पूर्वी पॅसेंजर रेल्वे चालायचो, त्या पॅसेंजरच्या ऐवजी मेमो रेल्वे चालवण्याचा पुढच्या काळात रेल्वेचा विचार आहे। त्याचा आकार थोडा रुंद असणार आहे आत्ताच्या पॅसेंजरपेक्षा, आणि जसं आम्ही आता 40गाव धुळ्याला सुरू केली मेमो ट्रेन तसं चालवण्याचा पुढच्या काळात आमचा विचार आहे। आणि आपण बघितलं असेल की नांदेडपासून परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद या रूटवर पुण्याला जाण्याला सोयीची रेल्वे नव्हती, रेल्वे जरी दौंड मनमाड मार्गे फार 12-14 तास लागायचे, पण आता एक उद्यापासून आम्ही एक नवीन रेल्वे सुरू करतोय। खरं ती रेल्वे नांदेडपासून सुटणार आहे, उद्या सुरुवात असल्यामुळं त्या रेल्वेची सुरुवात आम्ही जालन्यापासून करणार आहे आणि ती रेल्वे रात्री 9:30 वाजता जालन्यावरून आणि 10:30 वाजता औरंगाबादहून निघणार आहे आणि साधारणतः 6:30 ते 7 वाजता ती पुण्यामध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळे या रूटवरच्या लोकांचा पुण्याचा जाण्याचा प्रश्न संपणार आहे। आत्ता ती आठवड्यातून 2 दिवस चालणार आहे आणि जर रिस्पॉन्स मिळाला तर ती पूर्ण आठवडाभर ती आम्ही रेल्वे चालवणार आहे। दादा आणखी एक रेल्वे संदर्भात एक ट्रायंगलर जे नाशिक, पुणे, मुंबई असा जो आहे त्रिकोण तो व्हावा म्हणून नाशिक ते पुणे रेल्वेची एक मागणी होती, त्या संदर्भात काही विचार केला नाही का? नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भात मी
आमच्या मंत्री महोदयाशी चर्चा केली। या रेल्वेच्या संदर्भामध्ये मी शरद पवारांची भेट घेतली। या संदर्भात मी या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेतली। साधारणतः एस्टिमेट तयार आहे, भूसंपादन त्या ठिकाणी चालू आहे, 100 कोटी रुपये सर्वेक्षणावर खर्च झाले। मला असं वाटतं राज्य सरकार 500 कोटी रुपये या बजेटमध्ये तरतूद करणार आहे। राज्यामध्ये कुठलाही प्रकल्प जर घ्यायचा असेल तर 50% शेअर हा राज्यानं द्यावा आणि 50% शेअर्स हे केंद्र खर्च करतंय। जर मला असं वाटतं की पुणे आणि नाशिकच्या रेल्वेला 50% शेअर आणि जमीन जर राज्य सरकार देणार असेल तर तो प्रकल्प पूर्ण होऊ शकतो। थोडं राजकीय याच्यावर जाऊया। जिल्हा बँकेसाठी काल एक नाट्य महाराष्ट्रात घडलं। नारायण राणेंवर पुन्हा टीका झाली, त्यांच्या मुलाला अटक करण्यापर्यंत सगळं प्रकरण गेलं। शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू काय आहे हे सगळं निवडणुकीच्या याच्यावरून? खास करून राणे टार्गेट केलं जातं असं वाटतंय? मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार होतात तर ते सूडबुद्धीनं केले जातात। आता नारायण राणेच्या मुलावर 307 दाखल झाली। असा कोणता गुन्हा नारायण राणेच्या मुलाने केला की ज्यावर 307 केल्या जावं? परंतु सूडबुद्धीनं जर कोणी आपला राजकीय विरोधक असेल तर त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांना नमवण्याचा प्रयत्न केला जातो। केवळ नारायण राणेवर नाही, आमच्या आशिष शेलारवर पण अशाच प्रकारचा गुन्हा दाखल केला। तो 307 नाहीये पण गुन्हा दाखल केला। नारायण राणेच्या मुलावर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल केला। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल जर केले तर मला असं वाटतं की कोर्टावर आमचा विश्वास आहे। आम्ही कोर्टात गेलेलो आहे, आम्हाला न्याय मिळेल कोर्टातून। शिवसेना आणि भाजपमध्ये या सगळ्यात एक खूप मोठी दरी वाढत चालली आहे। म्हणजे तुम्ही प्रदेशाध्यक्ष होता, त्या काळात तुम्ही एकत्र होता आणि तुम्ही बरेच वेळा एकत्र येण्याची भाषा बोलून दाखवली आहे म्हणून विचारतो। असं आहे, आता बोलायचं कोणाशी? शिवसेनेशी। या राज्यातलं चित्र आपण बघितलं का? राज्याचे गृहमंत्री फरार, राज्याचे पोलीस आयुक्त फरार, राज्याचे मुख्यमंत्री गेले अनेक दिवसापासून आजारी आहेत। त्यामुळं राज्यामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर याची चर्चा करायची कोणाशी हा प्रश्न आमच्या पुढे आहे। दरी वाढत चालली म्हणजे आता दरी का वाढली? आपल्याला सगळ्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन आम्ही निवडणुका लढल्या, लोकसभा एकत्र येऊन निवडणुका लढल्या आणि दगा फटका देऊन यांनी एक वेगळं सरकार बनवलं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून ते सरकार चालतंय। कोणीतरी सांगतंय की भाजपला जर तुम्हाला थांबवायचं असेल तर हे सगळं करावं लागेल, त्याप्रमाणे शिवसेना कारवाई करते। आता चंद्रकांत दादांनी एक नवीनच माहिती परवा सांगितलेली महाराष्ट्रासमोर। ते म्हणाले की हे तिघं दूर व्हायचं यांना, पण कोण सुरुवात करतंय याची एकमेकांची वाट बघताय आणि ते त्यांना माहित आहे भाजपला सगळं। ते वैचारिक दृष्ट्या आताही दूरच आहे, ते कधीच एकमेकाला भेटत नाहीत। त्यांची दूर व्हायची जेव्हा वेळ येईल ते एकमेकाला विचारणार बी नाही। जरा जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका होत्या एकदा, बघा त्यांच्यात काय यादबीम असती तर। आम्ही काही त्यांच्यात फूट पडावं असा प्रयत्न कुठलाच करत नाही, त्यांचं सरकार पडावं असाही आमचा प्रयत्न नाही। ते खुद त्यांच्या वागण्यातून एकमेकापासून दूर जातील। 21 मध्ये एक खूप चर्चा झाली, भाजपचे नेते अनेकदा म्हणाले की भाजपची सरकार येईल। 22 मध्ये आता 22 लागले, 22 मध्ये तरी भाजपची सरकार येईल। हा प्रश्न तुम्ही आम्हालाच का विचारता भाजपवाल्यांना? आम्ही असं म्हणलं आमचं सरकार येईल, सरकार आलं नाही। मी राजकारणात आल्यापासून राष्ट्रवादी म्हणतं शरद पवार प्रधानमंत्री होणार आहे, ते अजून झाले नाही। हा, ते त्यांना विचारा ना बाकीच्या पक्षांना। आज बघता का तुम्ही या सरकारचं काय चाललंय की विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक या तिन्ही पक्षाला वर हात करून घ्यायची पाळी आली। कायद्यामध्ये बदल करायची तयारी चालली। अरे तुमच्याजवळ जर बहुमत 178 लोक जर तुमच्याजवळ आहे, वर हात करायचे कशाला? पण राष्ट्रवादी मुद्दाम होऊन ही निवडणूक टाळतंय। त्यांना असं वाटतंय की ही निवडणूक जर कधी आपण घेतली तर विधानसभेचं अध्यक्षपद जर काँग्रेसच्या ताब्यात गेलं तर हाऊस काँग्रेसच्या ताब्यात जातंय, हाऊस काँग्रेसच्या ताब्यात जातंय। काँग्रेसला हे कळत असून सुद्धा काँग्रेस बोलायला तयार नाहीये, कारण काँग्रेसला प्रत्येक नेत्याला आपलं पडलंय, पक्षाचं कोणालाच पडलं नाहीये। नाही तर काँग्रेसनं जर आज म्हणलं ना की अध्यक्षपदाची आमची निवडणूक घ्या, आमचा हक्क आहे त्या अध्यक्षपदावर, घेत असाल तर बरं, नाही तर आम्ही बाहेर पडतो, तर एका दिवसात निवडणूक घ्यावं लागेल त्यांना।
प्रत्येक जण आपला आपला पाहतो. आपल्या पक्षाचं कोणी पाहत नाही, आपल्या सरकारचं कोणी पाहत नाही, या राज्यातल्या जनतेचं कोणी पाहत नाही. तुमचं बाकीत काय 2022चं मग आमचं बाकीत आहे, तुमचं व्यक्तिगत आमचं वैयक्तिक नाही, आमच्या पक्षाचं आणि माझं दोघांचं एकच बाकीत आहे की या राज्यातली जनता या सरकारवर नाराज आहे. आगामी काळात ज्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये ही नाराजी मतपेटीतून या राज्यातले लोक व्यक्त करणार आहेत. बरं, ते अजून एक ते मुख्यमंत्री दिसत नाही, हरवले असं म्हणतायत, अशी चर्चा सुरू आहे. सातत्याने तुमच्या पक्षाकडे बोललं जाते, तुम्हाला दिसलेच का? नाही, आम्हाला असं वाटतं की ते आजारी आहेत. ही गोष्ट काही सांगण्याची नाहीये. ते आजारातून लवकर बरे व्हावेत अशी आमच्या पक्षाची आणि माझी वैयक्तिक भूमिका आहे. त्यांनी या राज्यातल्या 12 कोटी जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध व्हावं असं आमचं मत आहे. पण जर ते बरे झाले नाही, लवकर काही दिवस लागतील कव्हर व्हायला, तर या राज्याला प्रमुख तर नेमला पाहिजे. बिना प्रमुखाचं हे राज्य चालेल कसं? एकनाथ शिंदेसारखा सक्षम माणूस या राज्यात राज्य चालवू शकतो, पण तरी त्यांना चार्ज दिला जात नाही. कोणाला द्या? राष्ट्रवादीला द्या, अजितदादाला द्या, चार्ज दिला पाहिजे. पण बिना मुखियाचं राज्य चालतंय कसं? ते आजारी आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे. ते लवकर बरे व्हावोत अशी आमची परमेश्वरला विनंती आहे. परंतु ते आजारी असेपर्यंत या राज्याला कोणीतरी प्रमुख नेमला पाहिजे. पण तुम्ही ते एकनाथ शिंदे हे दुसरे सध्या तरी अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, ते सगळं म्हणलंय मी, अजित पवार सुद्धा घेऊ शकतात, त्यांच्या आघाडीचा प्रश्न आहे. पण आज शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असल्यामुळे मी त्यांचं नाव घेतलं, शिंदेचं. आणि ते त्यांचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. राष्ट्रवादीकडे जाताना अजितदादा आहे, काँग्रेसकडे जातानंतर आमचे चव्हाण साहेब आहेत, मराठवाड्याचे अशोक चव्हाण साहेब. धन्यवाद. हॅपी न्यू इयर. तुम्हाला शेवटी भेटलं बेटे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.